आता आपण ऐकणार आहात चला शिकूया प्रयोगातून विज्ञान. ऑर्गनाइज्ड बाय जिल्हा परिषद परभणी अँड प्रेझेंटेड बाय रेडिओ परभणी 90.8 FM. आपली परभणी आपला आवाज. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नमस्कार. आज आपण पाण्याच्या घनतेसंबंधी प्रयोग करून पाहणार आहोत. तयार आहात ना? हो सर. यासाठी लागणारे साहित्य तुम्ही आणलेलं आहे. कोणतं बरं साहित्य? काचेचा ग्लास, 2-3 सेंटीमीटर आकाराचा बटाटा, पाणी, मीठ आणि चमचा आणलात ना? हो सर. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रत्यक्ष प्रयोग करून पाहू. सर्वात अगोदर काचेचा ग्लास घेऊ. वैष्णवी, काचेच्या ग्लास मध्ये पाणी घाल. वैष्णवी, पाणी टाकत असताना काळजी घ्यायची बरं, पाणी खाली सांडणार नाही. हा, आणि काचेच्या ग्लास मध्ये पाणी टाकत असताना 3/4 पाणी टाकायचे बर का. हा, त्यानंतर वैष्णवी, तू एक बटाटा घे. हो सर. तो बटाटा तू काचेच्या ग्लास मध्ये टाक. टाकला सर. बरं सर. सर, हा बटाटा तर ग्लास मध्ये जातच नाही, मग मी आता काय करू? ऋतुजा, तू आता तो बटाटा बाहेर काढून घे. आता एखादा लहान आकाराचा बटाटा घे जो ग्लासच्या तळापर्यंत जाईल. पण सर, माझ्याकडे तर एकच बटाटा आहे व आकाराने मोठा आहे, मी आता काय करू? अगर तुझ्या सोपा आहे. तू आता त्या बटाट्याचे सारखे 2 किंवा 3 तुकडे कर आणि त्यापैकी एक तुकडा ग्लास मध्ये टाक. कर बरं. अरे वा, तो तर तुकडा तळाशी गेला सर. ऋतुजा, आता तू तुकड्याला हात न लावता, चमच्याने न धरता तुला पाण्याच्या वर तो बटाटा आणायचा आहे. तुला आणता येईल ना? नाही सर, नाही येणार, हे तर शक्यच नाही. अरे संविधान, तुला आणता येईल का? नाही हो सर, असं कसं शक्य आहे? बर, चला तर मुलांनो, मी तुम्हाला एक जादू शिकवितो. त्या बटाट्याला हात न लावता, चमच्याने न धरता बटाटा वर आणून दाखवतो. वा, जादू मस्तच, खूप मज्जा येईल. पल्लवी, तुझ्याकडचं मीठ दे बरं. बर सर. हा, पल्लवी, यानंतर चमच्याने तू हे मीठ हळूहळू ग्लास मध्ये टाक. मीठ टाकत असताना तू सतत चमच्याने पाण्याला ढवळत राहा. म्हणजे काय होईल की हे जे मीठ आहे ते पाण्यामध्ये विरघळेल. आणि पाण्याला ढवळत राहा बरं. हा, मुलांनो, आता तुम्हाला तो बटाटा वर आलेला दिसतो का? नाही सर, तो तर अजून तळाशीच आहे. हो का? बरं, आता आपण त्यात आणखी मीठ घालूया. वैष्णवी, परत थोडस त्यामध्ये मीठ टाक बरं. हो सर, टाकते. पण सर, तो तर तळापासून थोडासा वर ग्लासात मध्यभागापर्यंत आला. पण तुम्ही तर म्हणाला होतात की तो बटाटा पाण्याच्या वर तरंगेल. हो का? बर बर, ग्लासच्या मध्यापर्यंतच आलाय का? अजून जादू बाकी आहे बर का. वैष्णवी, तू परत काय कर, थोडस मीठ अजून त्या ग्लास मध्ये टाक. बर. आणि चमच्याने त्याला सावकाश पाण्याला ढवळत राहा. मुलांना पहा बरं, आता बटाटा वर आलेला दिसतो का? हो सर. अरे वा, सर, जादू झाली की बटाटा पाण्याच्या वर तरंगतोय. सर सर, ही जादू आम्हाला पण शिकवाल ना? पण सर, ही जादू झाली कशी? मुलांना, ही जादू वगैरे काही नाही बरं. हे एक विज्ञान आहे. विज्ञानामध्ये प्रत्येक गोष्ट घडण्यामागे एक विशिष्ट कारण असतं. कारण माहित नसेल की आपण त्याला जादू म्हणतो. मग सर, पहिल्यांदा बटाटा तळाशी गेला व नंतर पाण्यात मीठ टाकल्यावर बटाटा पाण्यावर तरंगत होता. या मागचे कारण काय? मुलांनो, पहिल्यांदा बटाट्याची घनता ही पाण्याच्या घनतेपेक्षा जास्त होती, म्हणून बटाटा ग्लासच्या तळाशी गेला. पण नंतर आपण पाण्यात मीठ टाकले, त्यानंतर
पाण्याची घनता बटाट्याच्या घनतेपेक्षा जास्त झाली म्हणून तो बटाटा पाण्यावर तरंगत होता. असं होय, हे तर खूप सोपं आहे. पण सर मला एक सांगा, त्या बटाट्याची घनता वाढली की कमी झाली? अरे वा पल्लवी, खूप छान प्रश्न विचारलास हा. बघ आता इकडे लक्ष द्या सर्वांनी हा. बटाटा तळाशी असताना आणि नंतर पाण्यावर तरंगत असताना दोन्ही वेळेस बटाट्याची घनता सारखीच होती बर का. ती वाढलीही नाही आणि कमीही झाली नाही, परंतु पहिल्यांदा पाण्याची घनता बटाट्यापेक्षा कमी होती आणि नंतर मीठ टाकल्यानंतर पाण्याची घनता ही बटाट्यापेक्षा जास्त झाली. त्यामुळे बटाटा पाण्यावर तरंगत होता. समजलं तुम्हाला? हो सर. तुम्हाला आजचा प्रयोग छान वाटला का? हो सर. असे प्रयोग करायला आवडतील? हो